कोण आहे पहिले सांग आम्हाला सांग. पप्पा हाय कर गावनी. तू सांग शौर्य दादाच्या चॅनलला लाईक करा. शेअर करा. लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. तुला माहित नाही कोण? नंबर प्लेट का? अरे तिच्या आयला ते कोड आहे. 1600 गेलं का बघ बरोबर. झालंय का? हाय दादा ना मी पुढे चाललोय दादा. पळसदेव शंकराचं मंदिर आहे पळसदेव, तिकडे चाललोय आम्ही. नाश्ता करायला थांबलेलो आहे आता. अरे ते मंदिर 3च महिने उघडं असतं, बाकी 9 महिने पाण्यामध्ये असतं. तिकडे चाललोय का रे? बरोबर आहे ना? नाश्ता करायला थांबलेलो आहे. तू मग ए कुठं चालली तू? कुठं चालली सांग? हा इंदापूरला मंदिराला. कश काय मिसळ चांगली का? नक्की मिसळ खायला थांबलो. जोगेश्वरी हॉटेल जोगेश्वरी, तेच नामचं फेमस. बसले आता गाडीवर. दादा म्हणते मी चालतो गाडी, पण त्याला येता नाही देत चालवायला. काय आता नाही देत बरं का? येता नाही देत तुला. उरुळीच्या पुढे आता आम्ही उरुळीच्या पुढे आहोत. 1 तास लागणार आहे आम्हाला मंदिराच्या तिकडे जायला. पुढे पाणी पळसदेव गावातून चाललोय ना आम्ही. पोचलेलो आहे पळसदेवच्या तिथं गावामध्ये. पाऊस पडल्यामुळे काही गाडी पुढं जायना. मंदिर तर म्हणलं तिथं मंदिर आहे. काय रे एकदम मस्त वातावरण आहे इकडं. थोडं चालायला लागणार आहे 1-1.5 किलोमीटर. काय रे धरणाचं पाणी इथपर्यंत असतं फार. हे बघा धरणाच्या शिंपल्या पाण्यामध्ये. फुल पाणी आलं ना हे मंदिर पण बुडतं पूर्ण, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये जातो हा एरिया. धरण एकदा भरलं की पूर्ण धरण. बघू आता उचललाय त्याच्या घरी. काय रे काय रे चला आता पाय पाय मंदिराकडे चाललेलो आहे आम्ही आता पाय पाय. धरणाच्या इथं शिंपलं सापडले. मंदिर बरंच लांब आहे. बघू किती वेळ लागतोय जायला. बाकीचे गँग मागून येतात पाय पाय. लय दिवसांनी चालायला लागले का रे? धरणाचं पाणी असतं. गवतात नाही चालायचं म्हणजे चिखल लागत नाही का रे? घाबरलोच बाबा. खरं खर्च होता पण मेलेला आहे आता. काहीतरी गेलेलं आहे. कशा वगैरे करायचं चाललंय. त्याकडे आपण मेलेलं आहे त्याच्यावर गाडी गेलेली आहे. अरे आता जवळजवळ थोडा इथं पाणी आहे, त्याच्यातून मला वाटतं बोटिंग करून पलीकडे जायला लागते. काय वाटतंय तुला जवळ? अरे आमचं बेकार हाल झालेत का रे? चिखलातनं त्याला बूट गाडते एकदम गावताने आलोय आता मी इकडं. इथून बोटवाला आहे. पाऊस पडल्यामुळे लयच चिखल झालेला आहे. बोटवाला गेला आमचा पुढं. आता इथून बोटिंगनी पलीकडे जायचं बोटिंग करून.
प्रसिद्ध झाली पाऊस पडल्यामुळे इथे. तर एकदम सँडल बिंडल हे आमचा बोट आहे बघा. क्लीन एकदम हा टकाटक. ते म्हणलं होतं तिकडे चा काढा चपला. काय होतं यावनी चाल झाली का बोट. मस्त एक नंबर ड्रायव्हर आहे आमचा. आणलेला आहे त्यांनी आज आम्हाला बोटीपाशी. नवीन आहे पण चांगला आहे. सावकाश बोट मारते. आलेलो आहे मंदिरापाशी आता. काय झालं कलटी मारली तरी. ओके मस्त स्टॉप झालाय. सावकाश उतरलंय बोटीतून आम्ही इथं आता. आता यांनी सांगितलंय फक्त आवाज टाका आम्हाला. आवाज टाका परत नाही आले अरे आम्हाला ती. आता काय माहिती किती आवाज टाकले आले मंदिरापाशी. मस्त अरे मंदिरापाशी 1200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हेमाडपंथी. हे 9 महिने पाण्यामध्ये असते. 3 महिनेच बाहेर असतं धरणाचं पाणी कमी झाल्यावरती. हो ना बघ ना मस्त मंदिर आहे एकदम जबरदस्त. कोरीव काम आहे इथं. बघा एकदम भारी असं मंदिर आहे. पिंड आतमध्ये त्याच्या आतमध्ये सगळं साफ करायला पिंड मग किती वर्षापूर्वीच आहे माहिती. नाही नंदी येतो. मस्त मंदिर आहे बरं. बघा कशी आहे का मूर्ती कोरलेली आहे. पायाला लागत म्हटलं तुझ्या. कोणतं आठवण करायला आपण आलो होतो. शिंपले घेऊ मस्त मंदिर आहे एकदम. बांधकाम वगैरे खूप भारी. हो चालतंय. कसं आहे मंदिर आवडलं ना तुला. मस्त कलाकार आहे एकदम इथं मंदिराचं. भारी मंदिर आहे एकदम. अरे चार्ली का तुझा. बस चला हात लावते का. अरे काय पोरगी. मस्त परिसर आहे एकदम मंदिराचा. का रे घेऊ मंदिरातली महादेवाची पिंड आहे ना ती तिकडच्या गावातल्या मंदिरात नेलेली आहे. 9 महिने पाणी असतं त्यामुळे
बोट आलेली आहे आमच्या. आम्ही निघालेलो आहे आता बोटीने परत रिटर्न जागेवर. चला मस्त दर्शन झालेलं आहे आता देवाचं. अरे देवाचं हे इथं ज्यावेळेस शांतीसाठी धरण झालं ना मस्त, त्यावेळेस ती पिंड महादेवाची इकडच्या पळसदेव गावात दिलेली आहे. आता इथं पिंड वगैरे नाही आहे काय, पण मंदिर एकदम मस्त आहे.